आज मी बनवणार आहे पापलेटचं कालवण. तर चला बघूया. त्यासाठी मी पापलेट घेतलेले आहे, त्याचे डोकं घेतलेले आहे, चला चांगलं वॉश करून घेतलेलं आहे. साईडला मी वाटण करून घेतलेलं आहे, टमॅटो आणि आपलं जे खोबरं आहे ओलं त्याचं. आता मी टोप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल, थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि लसूण जो ठेचलेला होता तो टाकायचा. त्याला थोडंसं ब्राऊन झालं की त्या इथे मी हळद टाकलेली, इथे थोडासा आगरी मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आणि आता आपण ह्याला मिक्स करून घेणार. आता आपलं जे वाटण होतं ते टाकायचं आहे आणि आता ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण साईडला आता पाणी टाकणार आहोत. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढं म्हणजे प्रमाण आहे तेवढं. आणि आता इथं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली. एक उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये चिंचाचं पाणी टाकणार. साईडला मी चिंच भिजवायला ठेवलेले. आता उकळी आलेली, आता आपण ह्याच्यात चिंचाचं पाणी टाकणार आणि आता परत उकळी करून घ्यायची आहे. साईडला आपले जे पापलेट होते ते पण वॉश करून मस्त ठेवलेले तुम्ही बघू शकता. आणि आता आपण मस्त उकळी झालेली आहे कालवण. आता हे आपण लास्टला असे आपले पापलेट जे आहेत ते सोडणार आहोत. एक एक करून सोडायचे आहेत चांगले. फास्ट गॅसच ठेवायचा. आपले पापलेट लवकर शिजतात म्हणून हे लास्टला टाकायचे आणि चांगलं कालवण उकळू द्यायचं आहे मस्त. आणि खूप टेस्टी बनतं कालवण, खरंच सांगते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि मस्त हळू हाताने असं मस्त बघायचं. आपली फिश लगेच शिजून रेडी आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.